या 10 सवयी 30 दिवस पाळा आणि तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलताना स्वतः पहा. कधी कधी आयुष्यात एक छोटा क्षण, एक छोटा निर्णय आपल्या संपूर्ण जीवनाला नव्या दिशेने वळवतो. आज तुमच्या समोर तसाच एक क्षण आहे. जर मी तुम्हाला सांगितलं की फक्त 30 दिवसात तुम्ही तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलू शकता, तर कदाचित तुम्हाला लगेच विश्वास बसणार नाही. पण थांबा, या पुढच्या काही मिनिटातच मी तुम्हाला अशा काही सवयी, अनुभव आणि गोष्टी सांगणार आहे, ज्या मी स्वतः गेल्या 25-30 वर्षात जगून अनुभवल्या आहेत. आणि त्या सवयी जर तुम्ही तुमच्या रोजच्या जीवनात आणलात, तर फक्त 30 दिवसातच तुम्हाला तुमच्यात एक सकारात्मक आणि जबरदस्त बदल जाणवायला लागेल. म्हणून हा व्हिडिओ टाइमपास म्हणून बघू नका, तर हा व्हिडिओ असू शकतो तुमच्या जीवनाचा टर्निंग पॉइंट, जिथून सुरुवात होईल नव्या विचारांची, नव्या सवयींची आणि नव्या यशाची. नंबर 1, पहाटे उठायची सवय. यशस्वी आयुष्याची पहिली खरी सवय पहाटे 5 वाजता उठणं. ही फक्त एक सवय नाही, तर यशस्वी आयुष्य जगण्याची एक वेगळी जीवन पद्धत आहे. ही सवय तुम्हाला इतरांपेक्षा काही पावलं पुढे नेते, कारण यामध्ये फक्त वेळेचं नियोजन नाही, तर आयुष्य बदलण्याची ताकद असते. आपल्याकडे सगळ्यांकडे तेच 24 तास असतात, पण जे लवकर दिवसाची सुरुवात करतात तेच वेळेचा खरा उपयोग करतात आणि तेच यशस्वीही होतात. कारण पहाटेचा एक शांत तास संध्याकाळच्या 3 गोंधळलेल्या तासांपेक्षा कितीतरी मौल्यवान असतो. नंबर 2, दररोज फक्त 10 मिनिटं लिहा. स्वतःसाठी, स्वतःला समजून घेण्यासाठी. आपल्या मनात सतत विचारांची गर्दी असते. चिंता, भीती, अपेक्षा, आठवणी, स्वप्न हे सगळं मनातच धरून ठेवताना आपण थकत जातो. पण जेव्हा हे शब्दांमध्ये उतरवले जातात, तेव्हा त्यांना एक दिशा मिळते. मन हलकं वाटतं, विचार स्पष्ट होतात. मनातले गोंधळलेले विचार जेव्हा कागदावर उतरतात, तेव्हा ते फक्त भावना राहत नाहीत, ते आपल्याला मार्ग दाखवतात. हीच प्रक्रिया म्हणजे जर्नलिंग. जर्नलिंग म्हणजे केवळ लिहिणं नव्हे, तर स्वतःशी एक प्रामाणिक संवाद. लिहिताना आपण आपल्या आतल्या भावनांशी जोडले जातो. जे मनात अडकून पडलं आहे त्याला शब्दांचा मार्ग मिळतो. लिहिताना आपण समजतो काय खरं आहे आणि काय फक्त मनाने गृहीत धरलेलं आहे. जर्नलिंगमुळे नकारात्मक विचारांवर उपाय शोधता येतो. मन शांत होतं, आत्मविश्वास निर्माण होतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण स्वतःला रोज थोडं थोडं ओळखत जातो. आपल्याला दररोज काय लिहायचं हा प्रश्न पडतो. मग आज आपण काय केलं? उदाहरणार्थ 2 तास व्यायाम केला, 5 पानं वाचन केलं, प्रेझेंटेशन पूर्ण केलं. मग या सर्वांमध्ये नेमकं आपलं चुकलं काय? उदाहरणार्थ वेळेवर जेवण नाही केलं, तणावामुळे एखाद्याशी वाद झाला. मग उद्या काय सुधारायचं? उदाहरणार्थ वेळेवर जेवण घेणं, संयम राखणं. जर्नलिंगचे फायदे: मन मोकळं होतं, दिवसाचा प्रामाणिक आढावा मिळतो, चुका समजून घेता येतात, पुढील दिवसांची योजना करता येते, मन शांती व एकाग्रता वाढते, यशाचा ट्रॅक तयार होतो. नंबर 3, दररोज किमान 10 पानं वाचायची सवय लावा. वाचन म्हणजे मेंदूचा व्यायाम. जितकं अधिक वाचाल तितकं विचार करण्याची ताकद, आत्मविश्वास आणि यश मिळण्याची क्षमता वाढते. वॉरेन बफे म्हणतो, द मोअर यू लर्न, द मोअर यू अर्न. पुस्तक म्हणजे अनेक यशस्वी लोकांच्या अनुभवाची गुरुकिल्ली असते. वाचनाचे फायदे: मेंदू सक्रिय आणि सशक्त राहतो, नवीन कल्पना आणि दृष्टिकोन मिळतो, ज्ञानात भर पडते, बोलण्याची शैली आणि शब्द संपत्ती वाढते, ध्येय ठरवणं व त्यावर काम करणं सोपं होतं, विचारांची स्पष्टता आणि निर्णय क्षमता वाढते, व्यक्तिमत्वात सकारात्मक बदल होतो. दररोज फक्त 10 पानं का वाचायची? हा एक छोटासा नियम पण मोठा बदल घडवतो. तुम्ही महिन्याला सुमारे 300 पानं वाचलात, तर वर्षभरात 12 ते 15 उत्तम पुस्तकं वाचून पूर्ण होऊ शकतात. याच पुस्तकामधून मिळालेलं ज्ञान, विचार आणि दृष्टिकोन तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलू शकतो. दररोज वाचन म्हणजे मेंदूला रोज नवीन ऊर्जा देणं. यशस्वी होण्यासाठी लागणारे सोपे निर्णय, कल्पना आणि आत्मविश्वास वाचनातूनच येतात. विचार करण्याची पद्धत बदलते. यशाची खरी सुरुवात वाचनानेच होते. म्हणून एक वाक्य नेहमी लक्षात ठेवा: वाचाल तरच वाचाल. नंबर 4, रोज फक्त 30 मिनिटं व्यायाम करा. तुमचं शरीर म्हणजेच तुमचं आयुष्य पुढे नेणारं वाहन आहे. जर तेच सदृढ नसेल, तर कितीही मोठी स्वप्न असली तरी त्याचं वास्तव होणं कठीण होईल. धकाधकीच्या जीवनात आपण अनेक गोष्टींसाठी वेळ काढतो.
पण आपल्या शरीराकडे दुर्लक्ष करतो. हे शरीर आहे जे तुमचं स्वप्न, यश आणि ध्येय पूर्ण करण्यासाठी सर्वात मोठा आधार ठरतं. दररोज 30 मिनिटांचा व्यायाम म्हणजे शरीरात नवीन ऊर्जा, मनात उत्साह आणि मनोबलात वाढ. शरीर तंदुरुस्त असेल तर कोणतीही अडचण तुमचं पायथ्याचं पाऊल होईल. नंबर 5. ध्यान आणि प्राणायाम. आंतरिक शक्तीचं गुपित. आजच्या काळात सगळ्यात जास्त त्रास होतो तो तणाव, चिंता, गोंधळ आणि रागाचा. हे कमी करायचं असेल तर फक्त शरीर नाही तर मनावरही नियंत्रण हवं. हे नियंत्रण मिळवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे ध्यान आणि प्राणायाम. प्राणायाम म्हणजे काय? प्राण म्हणजे जीवनशक्ती आणि आयम म्हणजे श्वासाचं नियंत्रण. श्वासावर नियंत्रण मिळवलं की मन शांत राहतं, शरीर बळकट होतं आणि आनंदाचं दार उघडतं. ध्यानाचा अर्थ अंतर्मनाशी जोडणं. बाहेर शांतता हवी असेल तर आधी आतली शांतता हवी. शरीर जरी मजबूत असलं तरी जर मन दुर्बल असेल तर यश हातातून निसटतं. पण ज्या दिवशी तुम्ही श्वास आणि मनावर नियंत्रण मिळवता तेव्हाच खरं आत्मबल निर्माण होतं आणि मग जग जिंकलं जातं सर्वात शांत पद्धतीने. नंबर 6. दररोज 2 ते 3 लिटर पाणी प्या. कारण पाणी म्हणजे प्राण. पाणी ही आपल्या शरीराची मूलभूत गरज आहे. शरीरातल्या प्रत्येक पेशी, अवयव आणि यंत्रणा नीट काम करायची असेल तर पाणी आवश्यकच. जर पाणी कमी प्याल तर थकवा येतो, डोकेदुखी वाढते, पचन बिघडतं, त्वचेचा उजळपणा कमी होतो, एकाग्रता कमी होते, मन अस्वस्थ राहतं. दररोज पाणी पिण्याचे फायदे. शरीरातून विषारी घटक बाहेर पडतात. डिटॉक्स. त्वचा तजेलदार आणि चमकदार होते. वजन कमी होण्यास मदत होते. पचन सुधारतं. मेंदूला ऊर्जा मिळते. सांधे लवचिक राहतात. मूत्रपिंड निरोगी राहतात. मन शांत आणि हलकं वाटतं. हे लक्षात ठेवा. पाण्याशिवाय जीवन नाही आणि जर जीवन सुंदर हवं असेल तर पाणी शुद्ध, पुरेसं आणि रोज प्यायलाच हवं. फक्त ही एक सवय रोज पाणी पिण्याची तुमचं शरीर आणि मन दोन्ही बदलू शकतं. नंबर 7. रोजच्या खर्चाची नोंद ठेवायची सवय लावा. आपण किती कमावतो यापेक्षा किती वाचवतो आणि कशावर खर्च करतो हे जास्त महत्त्वाचं असतं. बहुतेक वेळा लोक म्हणतात पैसे कुठे गेले कळलंच नाही, कारण त्यांनी आपला खर्च कधीच ट्रॅक केलेला नसतो. जे मोजलं जातं ते सुधारता येतं. जर तुम्ही प्रत्येक खर्चाची नोंद ठेवायला सुरुवात केली तर हळूहळू खर्चावर नियंत्रण येतं आणि बचत आपोआप वाढते. दररोज खर्च लिहिण्याची सवय ही आर्थिक शिस्त निर्माण करते. पैशावरचा ताबा वाढतो, भविष्य सुरक्षित होतं आणि मोठं स्वप्न पूर्ण होण्याची दिशा तयार होते. नंबर 8. एक ध्येय ठरवा आणि त्यासाठी दररोज 1 तास ठरवून द्या. आजच्या काळात आपण खूप काही शिकतो, अनेक गोष्टींना हात घालतो, पण कोणत्याच क्षेत्रात खऱ्या अर्थाने प्रावीण्य मिळवत नाही. याचं कारण म्हणजे आपलं लक्ष ठरवलेलं नसतं आणि त्या दिशेने नियमित प्रयत्न केले जात नाही. यशस्वी लोकांचे एक सामायिक सूत्र असतं. ते एक स्पष्ट ध्येय ठरवतात आणि दररोज त्यासाठी ठराविक वेळ देतात. फक्त दररोज 1 तास दिला तरी काय कमाल घडू शकते, कारण दिवसाला 1 तास म्हणजे वर्षाला 365 तास. एवढ्या वेळेत कोणतंही कौशल्य, करिअर, आरोग्य किंवा नातेसंबंध उभारता येतात आणि सुधारता येतात. ध्येय स्पष्ट असेल आणि प्रयत्न सातत्याने होत राहिले तर यश अटळ असतं. नंबर 9. दर्जेदार लोकांच्या संगतीत राहण्याची सवय लावा. तुम्ही ज्या लोकांसोबत वेळ घालवता त्यांचा तुमच्या आयुष्यावर खोल परिणाम होतो, कारण आपलं मानसिक आणि आर्थिक वातावरण बरंचसं आपल्या सर्कलवर अवलंबून असतं. जर तुमचा रोजचा वावर नकारात्मक, तक्रारी करणाऱ्या किंवा आळशी लोकांमध्ये असेल तर नकळत त्यांचा प्रभाव तुमच्या विचारांवर आणि सवयींवर पडतो आणि हाच प्रभाव हळूहळू तुमच्या स्वप्नांना मागे ओढतो. जर तुम्ही सिंहासारख्या उंच विचार करणाऱ्या, कष्टाळू आणि प्रेरणादायी लोकांच्या सोबत राहिलात तर तुमचं आत्मबल, शिकण्याची जिद्द आणि यश मिळवण्याची ताकद वाढते. तुमचं सर्कल म्हणजे तुमचं भविष्य. दर्जेदार लोकांशी संवाद वाढवा, कारण त्यांच्यातून तुम्हाला नवीन विचार, योग्य दिशा आणि यश मिळवण्यासाठी प्रेरणा मिळते. नंबर 10. स्वतःला 30 दिवसांसाठी एक चॅलेंज द्या आणि बघा आयुष्य कसं बदलतं. तुमचं संपूर्ण आयुष्य बदलण्यासाठी कधी कधी फक्त एकच निर्णय आणि 30 दिवस पुरेसे असतात. म्हणजे काय? तर त्या 30 दिवसात तुम्ही स्वतःवर किती प्रामाणिकपणे काम करता हेच ठरवतं की तुम्ही कुठे पोहोचाल. ही कल्पना साधी आहे पण परिणाम खूप मोठा. एखादी चांगली सवय सुरू करा किंवा एखादी वाईट सवय सोडायचं ठरवा
आणि सलग 30 दिवस त्यावर काम करा, सातत्य ठेवा. हे 30 दिवस म्हणजे तुमच्या इच्छाशक्तीची परीक्षा आहे. ती पार केली की तुमचं शरीर, मन आणि विचारसरणी सगळं हळूहळू बदलायला लागतं. आणि जेव्हा तुम्ही स्वतः बदलता तेव्हा जग तुमच्यासाठी बदलायला लागतं. यात दोष कोणाचा नाही, जबाबदारी तुमचीच आहे. कोणावरही बोट न दाखवता फक्त स्वतःवर विश्वास ठेवा आणि एकदा सुरुवात करून तर बघा, बदल नक्की घडेल. जग बदलण्याची गरज नाही, स्वतःमध्ये बदल घडवा. कारण जगाला बघण्याचा तुमचा दृष्टिकोनच तुमचं आयुष्य ठरवतो. हे 30 दिवस एक वचन समजा, स्वतःशीच. यात कुणाची स्पर्धा नाही, कुणाचा दबाव नाही, फक्त तुमचं तुमच्यावर प्रेम आणि विश्वास. 30 दिवस कोणासाठीही मोठा काळ नाही, पण जर तुम्ही त्या 30 दिवसात स्वतःवर प्रामाणिक राहिलात तर पुढचं संपूर्ण आयुष्य तुमचं असेल, अधिक सदृढ, अधिक शांत आणि अधिक यशस्वी. तर आजपासूनच सुरुवात करा. एक वाईट सवय सोडा, एक चांगली सवय अंगीकारा. स्वतःला सिद्ध करून दाखवा की मी बदलू शकतो. आणि लक्षात ठेवा, तुमचा बदल हा तुमच्या संपूर्ण आयुष्याचा कलाटणी ठरू शकतो. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मंडळी.